हाय दोस्तो, मी पुन्हा एकदा आपला अहेरी समाचारमध्ये स्वागत करतो. अहेरी पोलीस स्टेशनमध्ये आदिवासी तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केलेल्या प्रकरणात दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपी अभिषेक ऐलवार यांनी अहेरीच्या सत्र न्यायालयात मागितलेले अटकपूर्व जामीन नाकारण्यात आले आहे. त्यामुळे अभिषेकच्या अडचणीत वाढ झाली आहेत. एका आदिवासी तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून नंतर लग्नास नकार देणारे आणि त्या महिलेचे अबॉर्शन करून त्याच्यावर अत्याचार केलेल्या प्रकरणात आदिवासी तरुणींनी अहेरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यावर अभिषेक ऐलवारवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या प्रकरणात ऐलवार चर्चा करण्याऐवजी लग्नास नकार दिला किंवा चर्चेसही नकार दिला. त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि तो शरणागती पत्करण्याऐवजी चर्चा करण्याऐवजी अहेरीच्या सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दिला होता. तो काल फेटाळण्यात आला. पूर्व जामीन फेटाळल्यानंतर पोलिसांकडून शोध मोहीम अधिक तीव्र करण्यात येईल. यापूर्वी टेक्नॉलॉजीचा वापर करून जसे फोन कॉल्स, ATM ट्रान्झॅक्शन किंवा जर वाहनाने प्रवास करत असेल तर टोल टॅक्समध्ये जे पैसे कापले जातील त्याच्या आणि खबरीद्वारा त्याला शोधण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत. आत्ता ते तीव्र करण्यात येईल. येथे अभिषेक ऐलवारचे सर्व दरवाजे बंद झालेले नाहीत. त्याला उच्च न्यायालयात पुन्हा एकदा अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल करता येते. त्याला भूमिगतही राहता येते. त्याला आत्तापर्यंत फरार घोषित करण्यात आलेले नाही, पण त्याचवेळी पोलिसांनासुद्धा त्याला अटक करण्यास मनाई नाही. त्यामुळे पोलीस आणि अभिषेक आता यांच्यात संघर्ष वाढणार आहे. या दरम्यान एक माहिती अहेरी समाचारला प्राप्त झाली आहे. पीडित महिलेचे काही नातेवाईक आणि आदिवासी तरुण आपल्या पद्धतीने सुद्धा अभिषेकला शोधण्याचे प्रयत्न करीत आहेत आणि आदिवासी समाजामध्ये अभिषेकवर खूप संताप व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी तात्काळ त्याला अटक केल्यास हा राग कुठेतरी शांत होईल. बघूया काय होते ते.